झटपट अशी कांद्याची चटणी तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यातले तेल गरम झाले की मी कांदा टाकणार आहे। कांद्याची चटणी असल्यामुळे मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आपला कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे कमी जास्त तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार। मी इथं अर्धा चमचा टाकलेला आहे। एखाद मिनिट परतून घेऊया। त्यानंतर आपण त्याच्यात दाण्याचा कूट टाकून घेणार आहे। हा दाण्याचा कूट जाडा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून एक 5 मिनिटं हलवून घेऊया आणि एक थोडासा पाण्याचा एक हपका मारून आपण ही चटणी एक 5 मिनिटं परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली कांद्याची चटणी तयार। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब